श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जाग येणं ही काही साधी गोष्ट नाही, तर त्यासाठी आपण काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहाटे उठणाऱ्यांनो हे रहस्य जाणून धक्का बसेल. भक्तांनो, रात्रीची गोड शांतता, सर्वत्र शांतता. तुम्ही गाढ झोपेत आहात. दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचे शरीर आणि मन विश्रांती घेते आणि अचानकच तुमची झोप मोडते. तुम्ही दार वाजवून उठता. तुम्हाला एक अज्ञात अस्वस्थता जाणवते. तुम्ही वेळ पाहता आणि दरवेळी पहाटे घड्याळातले काटे रात्री 3 ते 5च्या दरम्यानचाच वेळ दाखवत असतात. आणि तुमची झोप मोडण्याचं कारण म्हणजेच लघवी करण्याची इच्छा. तुमच्यापैकी बरेच जण दररोज रात्री या अनुभवातून जातात. कदाचित तुम्ही हे एक सामान्य शारीरिक कार्य समजून दुर्लक्ष करतात. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही रात्री खूप पाणी प्यायलं असेल किंवा वाढत्या वयाची लक्षणे असू शकते. पण तुम्ही कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का की तुमची झोप त्याच विशिष्ट वेळी म्हणजेच 3 ते 5च्या दरम्यान का मोडते? रात्री 12 वाजता किंवा सकाळी 6 वाजता का होत नाही? आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमची होश हरपेल. ही काही समस्या सामान्य घटना नाही, तर विश्वाच्या देवी शक्तीचा एक खोल आणि गूढ संकेत आहे, जी तुम्हाला थेट पाठवत जाईल आहे. एक हा कॉल आहे तुमच्याकडे. तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत आहात, तर विश्वास राखून ठेवा, कारण आज तुम्हाला कळेल की पहाटे 3 ते 5 ब्रह्ममुहूर्ताच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणे हे एक आश्चर्यकारक रहस्य आहे, जे तुमचे जीवन बदलवून टाकेल. हे तुमच्या नशिबाची, तुमच्या भविष्याच्या आणि तुमच्या आत्म्याशी संबंधित ते सत्य आहे. ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला पुन्हा कधी सामान्यही मानू शकणार नाही. प्रिय भक्तांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चुकूही नका. ही माहिती खूप मौल्यवान आहे. अर्धवट माहिती कधीच योग्य माहिती मिळवून देत नाही. मैत्रिणींनो, व्हिडिओ पहा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका. भक्तांनो, पहा, गोष्ट अशी आहे की सल्ला देणं हे आमचे काम आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही ही गोष्ट माना किंवा नाही मानू नका, ती तुमची इच्छा आहे. पण भक्तांना एक गोष्ट नक्की सांगते की जर तुम्ही म्हणाल की तर तुमचे तारण होईल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागणार नाही. बाकी तुमची इच्छा. तुम्ही स्वतः खूप बुद्धिमान आहात. तर चला प्रिय भक्तांनो, त्याबद्दल जास्त बोलू नका, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रिय भक्तांनो, आपल्या प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ, वेद आणि पुराणांमध्ये वेळेला केवळ घड्याळाचीच टिकटिक मानले जात नाही. वेळेला एक जिवंत ऊर्जा, एक जिवंत शक्ती म्हणूनही पाहिले गेलेले आहे. 24 तासाच्या प्रत्येक प्रहराची स्वतःची एक विशेष गुणवत्ता, स्वतःची विशेष ऊर्जा आणि स्वतःचे विशेष महत्त्व असते. आणि या सर्व प्रहारांमध्ये सर्वात शक्तिशाली, सर्वात रहस्यमय आणि सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त, म्हणजेच पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा वेळ. ब्रह्ममुहूर्त या नावातच त्याचा अर्थ आहे. ब्रह्म म्हणजे निर्माता किंवा देव, मुहूर्त म्हणजेच वेळ, म्हणजे स्वतः देवांचा काळ आहे. हा तो काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा त्याच्या शिखरावर असते. हा तो काळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार कमी होत जातो आणि दिवसाचा प्रकाश येण्याची तयारी करत असतो. हा संगम काळ आहे. असं जादुई क्षण जेव्हा तो पूर्णपणे रात्र नसतो किंवा पूर्णपणे दिवसही नसतो. या पवित्र काळात सर्व देवी, देव, ऋषी, संत आणि सिद्ध आदमी सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर फिरतात. यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात. वातावरणात एक अद्भुत शक्ती, अवर्णनीय पवित्रता आणि खोल दिव्यता आहे. यावेळी सत्वगुण त्याच शिखरावर आहेत. त्यावेळी हवेत एक वेगळीच ताजेपणा आणि शीतलता आहे असे तुम्हाला वाटेल. आणि यावेळी नंतर पक्ष्यांचा किलबिलाट देखील सुरू होतो, जणू हे देखील या दिव्य वेळेचे स्वागतच करत आहेत. आता तुम्ही विचार करत असाल, या सर्वांचा
तुमच्या जागी होण्याची आणि लघवी करण्याची संबंध काय आहे? संबंध आहे, हे नाते खूप खोल आहे, इतके खोल आहे की ते तुमच्या कल्पने पलीकडचे आहे. जेव्हा विश्वाची सर्वोच्च ऊर्जा ही दिव्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते, तुम्हाला संदेश देऊ इच्छिते, तेव्हा ती कोणत्याही थेट माध्यमांचा अवलंब करत नाही. ती तुमच्या स्वतःच्या शरीराला तुम्हाला जागे करण्याची, त्याची उपस्थिती जाणवण्याची माध्यम बनवते. तुमच्या शरीराला लघवी करण्याची तीव्र इच्छा निर्माण करते. हा त्या देवी शक्तीचा गाढ झोपेतून जागे करण्याचा सर्वात मोठा आणि नैसर्गिक मार्ग आहे. हा आजार नाही, समस्याही नाही, फक्त एक देवी अलारामच घड्याळ आहे, हृदयाची घंटा जी तुम्हाला जागे होण्यास सांगते. मी तुम्हाला काय सांगू इच्छिते तर तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक गरज मानता आणि शौचालयात जाऊन पुन्हा झोपी जाता, आणि ती प्रत्यक्षात एक सुवर्ण संदेश आहे जी तुम्ही दररोज रात्री गमावत आहात. देवांची तुमच्यावरची जी निश्चित केलेली भेटवेळ ही आहे, आणि तुम्ही नाही तर न कळत ती भेट नकारता आणि तुमच्या झोपेच्या जगात पसरता. आता प्रश्न उद्भवतो की विश्वाची ही शक्ती फक्त तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते? लाखो लोक झोपलेले आहेत, पण हा संकेत फक्त तुम्हालाच का मिळत आहे? याचे उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात तुमच्या आत लपलेले आहे. नंबर 1, पहिले आहे सर्वात मोठे कारण म्हणजेच तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे. या जन्माच्या किंवा मागील जन्माच्या तुमच्या पुण्यकर्माचे, तुमच्या साधना, तुमच्या प्रार्थना आता फळ देत आहेत. तुमच्या जाणीवेत पातळी आता त्या टप्प्यावर पोहोचते आहे जिथे देवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध स्थापित करू शकतात. तुम्ही त्या निवडक आत्म्यापैकी एक आहात ज्यांना विश्व त्यांच्या पुढील प्रवासाची तयारी करत आहे. तुमचे असे जागे होणे एक पुरावे आहे की तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रभाव वाढत आहे. तुमचा आत्मा आता संसारिक झोपेतून जागे होऊन देवीच्या जाणीवेत जागे होऊन इच्छितो आहे. लघवी करण्यासाठी इच्छा ही फक्त एक निमित्त आहे. खरा उद्देश तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्ताच्या जागे करणे आणि त्या वैश्विक ऊर्जेशी जोडणे आहे. नंबर 2, दुसरे महत्त्वाचे कारण तुमच्या पूर्वजांशी संबंध आहे. हिंदू धर्मात पूर्वजांचे स्थान देवीच्या बरोबरीचे मानले जाते. आपल्या शिवपुराणामध्ये एक वेळ देव कुठं तपवतो, परंतु पितृकोपला तर पावत नाही, म्हणून तेव्हा तिकडेच तुम्हाला पवित्रता संपन्न करून द्यायची आहे. पितर हे सूक्ष्म जगात राहूनही ते त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले राहतात. ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जेव्हा तुम्ही जग आणि सूक्ष्म जग यांच्यातील पडदा सर्वात पातळ होतो. त्याचवेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात आणि सहजपणे संपर्क साधू शकतात. जर तुम्ही नियमितपणे 3 ते 5 दरम्यान जागे होत असाल तरी एक लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात आहे. हे शक्य आहे की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वेदना होत असतील आणि त्यांच्या शांतीसाठी तुमच्याकडून प्रार्थना किंवा काही कृतीची अपेक्षा करत असतील. कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखादे मोठ्या आनंदाचे संकेतही देत असतील, किंवा हे तुम्हाला येणाऱ्या संकटाबद्दल इशाराही देऊ इच्छित असतील, किंवा कदाचित ते तुम्हाला त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद देऊ इच्छित असतील. ते तुम्हाला फक्त हे सांगू इच्छित असेल की आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही उठता आणि शौचालयाला जातात तेव्हा तुम्ही एकटे नसता, त्यावेळी ते तुमच्या सर्वात जवळ असता. ते तुम्हाला पाहत असतात. दररोज रात्री असे जागे होणे हे तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांबद्दल पूल म्हणून काम करत असतील. तिसरा आकडा, तिसरे रहस्यमय कारण तुमच्या इष्टदेवांशी संबंधित आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक इष्टदेव असतो, एक देव किंवा देवीचे रूप ज्याच्याशी त्यांचा आत्मा खोलवर जोडला जातो. कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या धावपळीत तुमच्या जबाबदारीकडे इतके अडकलेला असाल की तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला आणि त्याची पूजा करायला विसरलाही असाल. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे जागे होणे म्हणजेच तुमच्या इष्टदेवाचा आवाज आहे. तो तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुमची वाट पाहत आहे. ही वेळ फक्त माझ्यासाठी आहे. माझ्याशी बोलायला या. तुमच्या या मनाने माझे हलके करा. तुम्ही अशी वेळ आहात जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या इष्टापर्यंत थेट पोहोचवता.
कोणत्याही अडथळ्याशिवाय. यावेळी केलेली हाक दिवसभरात केलेल्या 100 यज्ञाइतकेच परिणाम देऊ शकते. देव त्या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छित आहे आणि म्हणूनच तो तुम्हाला यावी अशी विशिष्ट वेळ आहे. नंबर 4, चौथे कारण म्हणजे तुमचे शारीरिक आणि विश्वाच्या संबंधाशी संबंधित आहे. आपल्या प्राचीन शास्त्र आयुर्वेदानुसार आपले शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या 5 घटकांनी बनलेले आहे आणि आपले शरीर वात, पित्त आणि कफ या 3 दोषांनी संतुलितही आहे. हा रात्रीचा शेवटचा प्रहर आहे, म्हणजेच पहाटे 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंत काळ हा वाताचा काळ असतो. वाताचा गुण म्हणजेच हालचाल करणे, शरीरात मूत्र आणि विष्ठेचा उत्सर्जित करणे हे देखील वाताची क्रिया आहे. ब्रह्ममुहूर्त जेव्हा विश्वाची ऊर्जा प्राण त्याच्या शिखरावर असते तेव्हा ती शरीराच्या वातदोषावर देखील परिणाम करते. ही एक नैसर्गिक संवाद आहे. वैश्विक ऊर्जेचे जागरण तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करते. त्यामुळे वाताचा वेग वाढतो आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होते. तरी तुम्ही त्याला फक्त एक शारीरिक क्रिया मानत आहात. ती प्रत्यक्षात तुमचे शरीर वैश्विक घड्याळांशी संक्रमित होत आहे. तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात बाहेर जे काही घडत आहे ते माझ्या आतही घडत आहे. हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वाचा एकात्मतेचा एक अद्भुत पुरावा आहे. तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर हे इतके मोठे लक्षण आहे तर आपण काय करावे? या संधीचा फायदा कसा घ्यावा? पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठताल तेव्हा हे ओझे किंवा समस्या समजू नका, ते सौभाग्य समजा. लाखोपैकी फक्त एकालाच मिळणारे हे सौभाग्य. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमच्या मनात राग किंवा चिडचिड आणू नका, तर तुमच्या मनात असलेला अदृश्य शक्तीचे आभार माना ज्याने तुम्हाला अमृतवेळी जागृत केलेले आहे. आणि शांतपणे उठा आणि शौचालयाचा परत आल्यानंतर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्न करू नका. ही चूक तुम्ही आत्तापर्यंत करत आला आहात. तुमचे हात, पाय आणि तोंड थोडं पाण्याने धुवा. असे केल्याने तुमची उरलेली झोप देखील निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. आता तुमच्या घराच्या किंवा पूजा मंदिराच्या कक्षाच्या शांत कोपऱ्यात जा किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेत जा आणि आसनावर बसा. तुम्हाला कोणतीही मोठी पूजा किंवा विधी करायची गरजही नाही. फक्त शांत बसा, डोळे बंद करा, तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि फक्त तुमच्या येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. तुम्ही जो श्वास घेत आहात तो सामान्य हवा नाही, तर तो ब्रह्ममुहूर्ताची दिव्य जीवन ऊर्जा आहे जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणाला शुद्ध करत आहे. आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हाच तुमच्यातील सर्व नकारात्मकता, सर्व वाईट विचार, चिंता बाहेर पडत आहेत असे अनुभवा. काही क्षण या शांततेत बसा. यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते. फक्त तुम्ही शांत श्वास घेत राहावे. कदाचित तुमच्या मनात काही कल्पना येतील. तुम्हाला असा उपाय सापडेल जो तुम्ही महिन्यापासून शोधत होता. तुम्हाला कदाचित तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवणही येईल ज्याला तुमच्या प्रेमाच्या आणि पाठिंब्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या आत एक अफाट शक्ती अनुभवायला येईल, अशी शांती जी तुम्ही यापूर्वी कधीच अनुभवलेली नसेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा हळूहळू आवाजात ओम मंत्राचाही जप करू शकता किंवा तुमच्या इष्टदेवतेचे मंत्र जपही करू शकता. यावेळी तुमचा आवाज विश्वाच्या आवाजाशी एकरूप होतो आणि तुमची चेतना प्रत्येक वेळा उंचवतो. तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता. त्यांना शांतपणे प्रार्थना करा, हे माझ्या पूर्वजांनो, मी तुम्हाला नमस्कार करते. तुमचे आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा. जर मी काही चूक केली असेल तर कृपया मला माफ करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा की तुमची ही छोटीशी प्रार्थना त्यांना लगेच पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यात आणि कुटुंबियांना प्रत्येक संकटातून रक्षण करतील. सुरुवातीलाच तुमचे मन भटकू शकते, तुम्हाला पुन्हा झोप येऊ शकते, पण हार मानू नका. फक्त 5 किंवा 10 मिनिटांपासून सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला असे दिसून येईल की या काळात
तुम्हाला बसायला आवडेलही. तुमचे शरीर आणि मन आपोआप या दिव्य भेटेची तळमळ करू लागेल. ही एक हळूहळू प्रक्रिया आहे. तुमच्या आत्म्याची तहान आता जागी झाली आहे. दररोज रात्री जेव्हा तुम्ही हा नियम पाळाल तेव्हा तुम्हाला आवडेल की तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घेऊ लागलेले आहेत. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येऊ लागलेली आहे. तुमच्या मनात अनावश्यक चिंता आणि भीती संकटे संपू लागलेली आहेत. तुमची प्रतिबिंबात कायम आपोआप पूर्ण होऊ लागेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील आणि तुम्हाला सल्लाही विचारू लागतील. तुम्हाला भविष्यातील घटनांची पूर्वसूचना मिळू लागेल. हे अंधश्रद्धा नाही, ही एक ऊर्जेचा विज्ञान आहे. तुम्ही या वेळेला चांगला उपयोग करायला शिकाल. आणि ज्यावेळी विश्व आपल्याला सर्व शक्तींचा वर्षाव करत आहे त्यावेळी तुम्हाला खजिन्यांची चावी मिळालेली असेल, ज्याचा शोध लोक आयुष्यभर घेत राहतात. कल्पना करा की देवी शक्ती तुम्हाला रोज एक संधी देत आहे. ती दररोज तुमच्या दारावर ठोठावत आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करता. पण आता हे रहस्य जाणून घेतल्यानंतर तुम्ही असे करणारही नाही. आत्ता तुम्हाला कळेल की तुमची झोप खंडित होणे ही एक समस्या नाही, तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे, उपाय आहे. हा लक्षात ठेवा, तुम्ही सामान्य माणूस नाही. तुमच्या जीवनाचा उद्देश फक्त खाणे, पिणे आणि झोपणे आणि तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे नाही, तर तुमच्या जीवनाचा एक उच्च असा उद्देश आहे, एक आध्यात्मिक ध्येय आहे. आणि आता केवळ वेळ आलेली आहे त्या ध्येयाकडे आपले पहिले पाऊल टाकण्याची. या घटनेला घाबरू नका, ते स्वीकार करा. आणि विश्वाचे प्रेमपत्र आहे जे खास तुमच्यासाठी पाठवलेले आहे. बघा मैत्रिणींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ हर हर महादेव.